नमस्कार मंडळी. अधिक मास हा इतका महत्त्वाचा का याबद्दल काही पौराणिक कथा शास्त्रात आहे. आज आपण या सर्व कथांचे अध्याय पाहणार आहोत. पुरुषोत्तम मास महात्म्य कथा अध्याय 2 वाचूयात. सूतजी म्हणाले, हे ऋषीमुनींनो, जेव्हा राजा परीक्षित गंगेच्या काठावर पोचला तेव्हा भगवान शुक्रदेवाने त्याला श्री भगवद्गीतांची अमृततुल्य कथा सांगितली. ती कथा ऐकून राजा परीक्षिताला मोक्ष मिळाला. ते दिव्यदृश्य पाहून आणि तेथील पवित्र वातावरणाचा अनुभव घेऊन मी तुमच्या यज्ञाचा साक्षीदार होण्यासाठी येथे आलो आहे. तुमच्यासारख्या ब्राह्मणांना पाहण्याचे भाग्य मला लाभले आहे. ऋषी म्हणाले, हे सूतजी, तुम्ही भगवान व्यासांकडून जे ऐकले आहे ते खरोखर अद्भुत आणि दुर्मिळ आहे. कृपया आम्हाला ती कथा सांगा, जी जीवनाचा गाभा आहे, जी मनाला शांती देते आणि जी अमृतापेक्षाही अधिक लाभदायक आहे. सूतजींनी विनम्रपणे उत्तर दिले, मी एक सामान्य व्यक्ती आहे, पण हे माझे भाग्य आहे की तुम्ही महान ऋषीमुनी मला प्रश्न विचारत आहात. मी तुम्हाला तेच सांगेन जे मी माझे गुरु व्यास यांच्याकडून ऐकले आहे. त्यानंतर सूतने एक प्राचीन कथा सांगितली. तो म्हणाला, एकदा देवर्षी नारद बद्रीनाथ जवळील नरनारायण आश्रमात आले. तो आश्रम अत्यंत पवित्र आणि दिव्य होता. तेथे असंख्य तपस्वी, सिद्ध आणि देवता राहत होते. सभोवतालची हिरवळ फळे आणि फुलांनी लकडलेली झाडे आणि गंगा व अलकनंदा या पवित्र नद्यांच्या प्रवाहामुळे ते ठिकाण अधिकच सुंदर दिसत होते. तेथे पोचल्यावर नारद मुनींनी भगवान नारायणाला साष्टांग नमस्कार केला. भगवान नारायण गहन ध्यानात मग्न होते आणि त्यांच्या तेजाने संपूर्ण वातावरण उजळून निघाले होते. त्यांना पाहून नारदांनी अत्यंत आदराने आणि प्रेमाने त्यांची स्तुती केली. नारद म्हणाले, हे देवांच्या राजा, हे जगन्नाथ, तुम्ही दयेचा सागर आहात. तुमची तपश्चर्या सर्व जीवांच्या कल्याणासाठी आहे. कलियुगात जीव अज्ञानाने सांसारिक इच्छांमध्ये अडकले आहेत. अशा वेळी कृपया त्यांना वाचवण्यासाठी एखादा सोपा आणि प्रभावी मार्ग सुचवा, ज्यामुळे त्यांचे कल्याण आणि मुक्ती होईल. मलाही तुमच्याकडून तेच ज्ञान ऐकण्याची इच्छा आहे. नारदाचे मधुर आणि दयाळू शब्द ऐकून भगवान नारायण प्रसन्न झाले आणि म्हणाले, हे नारदा, तुला देवाचे मोठेपण माहीत आहे, तरीही तू लोकांच्या कल्याणाची मागणी करत आहे. हे फार चांगले आहे. मी तुला एक अत्यंत पुण्यकारक रहस्य सांगतो. पुरुषोत्तम महिन्याचे महत्त्व. भगवान नारायण म्हणाले, हा पुरुषोत्तम महिना अत्यंत पवित्र आहे. त्याचे अधिपती स्वतः भगवान पुरुषोत्तम आहे. जो कोणी भक्त या महिन्यात उपवास करतो, नामजप करतो, दानधर्म करतो आणि भक्तिभावाने पूजा करतो, त्याच्यावर देव अत्यंत प्रसन्न होतो आणि त्याला सर्व दुःखांपासून मुक्त करतो. नारदाने पुन्हा विचारले, हे भगवान, मी इतर महिन्यांच्या देवतांविषयी ऐकले आहे, पण पुरुषोत्तम महिन्याचे रहस्य काय? या काळात काय करावे, कोणते नियम पाळावेत आणि त्याचे काय फायदे आहेत? कृपया सविस्तर सांगा. नारदजी पुढे म्हणाले, हे प्रभू, या जगात अनेक दुःखी लोक आहेत. काही गरीब आहेत, काही आजारी आहेत, काहींना मूलबाल नाही, काही दुःख आणि शोकाने ग्रस्त आहेत. कृपया अशा सर्व लोकांचे दुःख कमी करण्यासाठी आम्हाला उपाय सांगा. सूतजी म्हणतात, नारदजीचे हे करुणामय शब्द ऐकून भगवान नारायणांनी संपूर्ण जगाला लाभ व्हावा म्हणून गंभीर आणि शांत आवाजात पुढील कथा सांगायला सुरुवात केली.